अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बिग बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। Once more! Once more! Once more! अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बिग बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जरी स्किप न करता पहा. जर चॅनलवरती नवीनपर्यंत झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल तो देत असतो आणि सोबतच आलाइट मशीनची QR कोड्स आणि VNचे QR कोड्स देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओला लागणार आपलं कॅपकटचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल आणि 2 PNGs आहेत ते देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तर तिथून आपण इझिली आपलं मटेरियल आहे ना ते डाउनलोड करू शकता. आणि जर आपल्याला ॲप जर डाउनलोड करायचं असलं तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना, त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपलं कॅपकट आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायचं. त्यानंतर ना सुपर पेन प्रो हा ॲप ओपन करून सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करायचं. त्यानंतर ना आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर ना मी जो व्हिडिओ बेटमार्कचा दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता ह्या बेटमार्कच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचं सॉन्ग आहे ना तो काढून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर ना ह्या आपल्या एक्स्ट्रॅक्ट झालेल्या सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून त्या जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना ते तिथे ते ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं ना. पहिल्यांदा आता जिथे जिथे बीट्स चेंज झालेत ना, आपण जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना ते तिथे स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे ना, या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून या लेअरला असं स्प्लिट करायचं व्हिडिओच्या लास्टपर्यंत. त्यानंतर याचा एक्स्ट्रा भाग आपलं एंडिंगचं जे आहे ना कॅपकटचं ते डिलीट मारायचं आहे. त्यानंतर आता स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला कोणताही फोटो आहे ना सिलेक्ट करायचे. कोणताही एक फोटो सिलेक्ट करून असं 2 बोटाने याला ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे देखील लेयर्स आहेत ना त्याला सगळ्यांना असं फोटो आहे ना तो रिप्लेस करायचा असं. तर आता मी पटकन असं सगळं रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी पूर्ण सगळं व्हिडिओ तो एडिट करून टाकलेले. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना स्टार्टिंगला येऊन 2 बोटाने असं मोठं करून पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून करायचं. त्यानंतर ना आपली जी पहिले ट्रान्झॅक्शन आहे ना या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन इथे एक ते शेकी इनहेल नावाचं ट्रान्झॅक्शन आहे याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आणखी एकदा त्याच ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आता ह्याला आहे ना अप्लाय टू ऑल नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपल्या जे इनहेल नावाचं हे म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर आता 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन सोर्स नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे 6 सेकंडचे जे लेअर आहे ना 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर नावाचं ॲनिमेशन ॲड करून ह्याची लेंथ असं फुल ठेवायचं पूर्ण लेअरला. मग त्यानंतरच मग पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. असं प्रत्येक लेअरला इफेक्ट ॲनिमेशन ॲड करताना ते करायचं आहे मित्रांनो. तर आता ह्या बारक्या लेअरवरती यायचं 7 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन ते पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 8 सेकंडच्या लेअरवरती यायचे आता. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन सोर्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन आपल्याला झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन
ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. लास्टहून 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये येऊन इथे होरिझॉन्टल ब्लर नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये येऊन इनमध्ये सोर्स नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. तर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी सिम्पली इथे इफेक्ट नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्स आहे ना त्या व्हिडिओ इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन इथे सर्च करायचं. नाहीतर आपण इथे खाली हुडकू शकता हेलो ब्लर नावाचा इफेक्ट सर्च करून ह्याला आपल्याला ॲड करायची. ते 2 नंबरची बीट आहे ना म्हणजे 4 सेकंदवरची बीट त्या 4 सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये येऊन बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट ॲड करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना आता 6 सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये येऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून याला 2 बीट सोडून 3ऱ्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आणखी एकदा आता त्याच बीटवरती यायचं म्हणजे 6 सेकंदच्या बीटवरती व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. आणखी एकदा त्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला जिथे आता म्हणजे व्हिडिओ बीट संपते ना थोडं अलीकडेपर्यंतच ठेवायचं. याला 7 सेकंद 10 फ्रेमपर्यंतच त्याचा एक्स्ट्रा भाग कट करायचा. त्यानंतर याला ह्याच लेअरला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे नाही जे 7% ठेवून इंटेन्सिटी 14% ठेवायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ह्याच लेअरला आहे ना डुप्लिकेट करायचं. त्यानंतर ना आता इथे 8 सेकंद 15 फ्रेमवरती जी लेअर आहे ना त्या लेअरपर्यंत यायचं आहे. इथे 8 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती ॲड केल्यानंतर ना 9 सेकंदवरती येऊन ह्याचा एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करायचे. त्यानंतर आणखी एकदा याला डुप्लिकेट करून आता ह्याला इथे 10 सेकंदच्या बीटवरती ॲड करायचे. त्यानंतर ना 10 सेकंद 20 फ्रेमपर्यंतच याला ठेवायचे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना इझिली आपले शेक इफेक्ट आहे ना तो ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला आहे ना इथे 9 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये येऊन आणखी एकदा इथे मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे. अशा प्रकारे तर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ जर आपल्याला सेव्ह करायचा असलं तर इथे वरी एक कोपऱ्यात एक एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केलं इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.